नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुंबईचा स्पेशल वडापाव. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी यासाठी लागणारी बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी पॅन मध्ये घेतला आहे तेल. त्यात घालू अर्धा चमचा मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा आलं मिरचीची पेस्ट. याला एखादी मिनिट परतून घेऊ. परतून झालं की यात घालायचा थोडा हिंग आणि उकडलेले बटाटे. मी इथे 3 बटाटे घेतले आहेत. त्यानंतर घालायची थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ. आता बटाट्याला मॅश करून घेऊ. तुम्ही आधी सुद्धा बटाट्याला मॅश करून घेऊ शकता. बटाटे मॅश झालेत. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. वरून घालायची आहे कोथिंबीर आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे. त्यानंतर बनवूया बेसनाचं मिश्रण. यासाठी मी 2 वाट्या बेसन घेतला आहे. यात घालू चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद. आता यामध्ये थोडं पाणी घालून याचं चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण खूप पातळ व्हायला नको किंवा खूप जास्त घट्ट व्हायला नको. मिश्रण जर पातळ झालं असेल तर कोटिंग बरोबर होत नाही आणि जर खूप घट्ट झालं असेल तर खाताना गळ्यामध्ये अडकल्यासारखं होतं. आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला आपण बाजूला काढून ठेवूया. त्यानंतर बनवूया सुकी लाल चटणी. यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. लसूण पाकळ्या फ्राय झाल्या की याला थंड करून घ्यायचं आहे. आता चटणीसाठी बेसनाचा चुरा लागतो. तर बॅटर घ्यायचं आणि असं बोटाने याला असं सोडायचं. चुरा तळत असताना गॅस हा मोठा असावा म्हणजे चुरा क्रिस्पी होतो. त्याला गोल्डन थोडं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. चुरा तयार झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊ आणि याला थंड करून घ्यायचं आहे. नंतर बारीक करायला घेऊ बेसनाचा चुरा, फ्राय केलेला लसूण, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडा हिंग. याला बारीक करून घ्यायचं आहे आणि तयार आहे लाल चटणी. त्यानंतर बनवूया हिरवी चटणी. त्यासाठी घेऊ कोथिंबीर, 10-12 पुदिन्याचे पानं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, थोडे शेंगदाणे नाही घातले तरीही चालेल आणि थोडं जिरं, अर्धा लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ आणि थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. बेसनाचं मिश्रण आपण बाजूला ठेवलेलं होतं. यामध्ये 2 चमचे गरम तेल घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाट्याच्या भाजीचे गोळे तयार करायचे आणि बेसनाच्या बॅटरमध्ये याला कोट करून घ्यायचं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. वरून असं चमच्यानेच यावर तेल घालायचं. वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता याला आपण काढू. पावला मधातून कापून घ्यायचं आहे आणि एका बाजूला लावू हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूला लावायची आहे लाल चटणी. त्यानंतर ठेवू बेसनाचा चुरा आणि वडा आणि तयार झाला आहे तुमचा वडापाव.